श्रीकृष्ण आणि सुदामा, कर्ण आणि दुर्योधन मंडळी खऱ्या आणि आदर्श मैत्रीची ही उदाहरणं आपल्याला नेहमीच दिली जातात. आजच्या आधुनिक काळात मित्रांची अशी जोडी शोधणं जरा कठीणच आहे. मात्र असं असलं तरी सध्या देशभरात दोन मित्रांच्या मैत्रीचा किस्सा चांगलाच गाजतोय. अमित आणि मुकेश अशी त्या दोघांची नावं आहेत. राजस्थानच्या जयपूर मधील कोटपुतली इथला रहिवासी असणारा अमित सेहरा, जो ठेल्यावरती भाजी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, तर मुकेश सैन हा पंजाब मध्ये राहतो. त्याला भेटण्यासाठी अमित नुकताच पंजाबला गेला होता. तो मुकेशला भेटला काय, त्याने लॉटरीची 2 तिकीट काढली काय आणि अमित सेहरा रातोरात 11 कोटींचा मालक झाला काय, सगळं काही कल्पनेच्या पलीकडचं होतं. पण यात चर्चा रंगली आहे ती मित्र मुकेशनं केलेल्या त्या छोट्याशा मदतीची. आणि त्याहूनही अधिक चर्चा रंगली आहे ती लॉटरी नंतर अमितनं घेतलेल्या धाडसी निर्णयाची, ज्यामुळे सध्या दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काय आहे ही सगळी स्टोरी तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. मंडळी, असं म्हणतात ना की कुणाचं नशीब कधी कुठे आणि कसं पालटेल हे सांगता येत नाही. उपरवाला देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. याचाच प्रत्यय राजस्थानातील अमित सेहरा या एका गरीब भाजी विक्रेत्याला आलाय. केवळ 1000 रुपयांच्या लॉटरीतल्या तिकिटात अमितला तब्बल 11 कोटींची लॉटरी लागली, ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय. तर त्याचं झालं असं की अमित काही दिवसांपूर्वी त्याच्या पंजाब मधील मुकेश नावाच्या मित्राला भेटायला गेला होता. दोघे जण बटिंडा येथे एका चहाच्या टपरीवर चहा पीत बसले होते. तेव्हा त्यांना रतन लॉटरी एजन्सीच्या दुकानावर मोठी गर्दी दिसली. लॉटरी विकत घेण्यासाठी ती गर्दी होती. अर्थात मुकेशला याबद्दल माहिती होतं. त्याने अनेकदा लॉटरीचं तिकीट विकतही घेतलं होतं, पण त्याच्या हाती काहीही लागत नव्हतं. यावेळी त्याने अमितला त्याचं नशीब आजमावायला सांगितलं. पण एका लॉटरीच्या तिकिटाची किंमत 500 रुपये होती आणि अमितकडे तेवढे पैसे सुद्धा नव्हते. त्यावर मुकेशनं लगेच त्याला 1000 रुपये दिले आणि अमित सेहरानं 2 लॉटरीची तिकीट विकत घेतली, एक पत्नीच्या नावावर आणि एक स्वतःच्या नावावर. ही तिकीट पंजाब स्टेट दिवाळी बंपर 2025 लॉटरीचा भाग होती, ज्यामध्ये एकूण 36 कोटींची बक्षिसं देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यातच 11 कोटींचा जॅकपॉट निघणार होता. दरम्यान अमित पंजाबवरून राजस्थानला परत आला होता. त्यातच त्याचा मोबाईल खराब झाला आणि दुसरीकडे 31 ऑक्टोबरला लॉटरीचा निकाल जाहीर झाला. त्यात अमितला स्वतःच्या तिकिटावर तब्बल 11 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला, तर त्याच्या पत्नीच्या तिकिटावर 1000 रुपयांची लॉटरी लागली होती. या संदर्भात माहिती देण्यासाठी त्याच्या नंबरवर कॉल करण्यात आला, पण त्याचा फोन बंद येत होता. त्यानंतर मित्र मुकेशनं अमितला ही खुशखबर दिली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लॉटरीची रक्कम घेण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्याला चंदीगडला जायचं होतं. त्यावेळी सुद्धा त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पण कुणाकडून पैसे उसने घेण्याची ही त्याची शेवटची वेळ होती, कारण आता तो 11 कोटींचा मालक बनला होता. त्याच्या आयुष्यात घडलेल्या या चमत्कारानंतर तो अत्यंत भावुक झालेला बघायला मिळाला. अमितनं पंजाब सरकार आणि लॉटरी एजन्सीचे आभार मानले. शिवाय लॉटरीत नशीब आजमावण्यासाठी सांगणाऱ्या या तिकीट विकत घेण्यासाठी पैसे देणाऱ्या मित्राचे उपकार अमित कसा विसरेल. त्यानं मुकेशला थेट 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. आपल्या भावना व्यक्त करताना अमित सेहरानं सांगितलं की मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझी सगळी गरिबी, सगळं दुःख, सगळा त्रास, समस्या आज संपून गेल्यात. हा पैसा मी माझ्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, घर बांधण्यासाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरणार आहे. आणि यातील 1 कोटी रुपये मी माझ्या मित्राच्या दोन्ही मुलींना देणार आहे. 50-50 लाख रुपये दोघींना देणार आहे, कारण त्या सुद्धा माझ्या मुलीच आहे. हे सांगताना अमितच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. दरम्यान आता एका सामान्य भाजी विक्रेत्यानं तब्बल 11 कोटींची लॉटरी जिंकल्याची चर्चा तर होतीच आहे, पण त्याहून अधिक अमित आणि मुकेशच्या मित्रप्रेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर दोघेही सध्या खूप प्रसिद्धी मिळवत आहेत. आता याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.